नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज आई व मिस्टर भारतामध्ये येण्यासाठी निघणार होते. मिस्टर भारतामध्ये माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांना घेण्यासाठी जाणार होते. माझे सासू-सासरे लवकरच अमेरिकेत येत आहेत. त्यांची इकडे आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. भारतासाठी जाण्यासाठी मिस्टरांचं जे फ्लाईट होतं ते वॉशिंग्टन DC वरून होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11चं फ्लाईट होतं. त्यामुळे मी, मिस्टर, भाऊ आणि आई आम्ही एक दिवस आधीच वॉशिंग्टन DCला जाण्यासाठी निघणार होतो. भारतामध्ये मिस्टर आणि आई जात असल्यामुळे मागचे 2 आठवडे गडबडीत होते. भारतातील माझ्या सगळ्या सासरच्या आणि माहेरच्यांसाठी खूप सारी शॉपिंग केली. खूप सारे चॉकलेट्स सगळ्यांसाठी घेतले आणि सगळं सामान आणून सगळ्यांवर छोट्या-छोट्या त्यांच्या नावाची स्टिकर्स चिटकवली, म्हणजे कोणती वस्तू कोणासाठी आहे यात गोंधळ होणार नाही. आम्ही बरोबर 4:30ला वॉशिंग्टन DCला जाण्यासाठी निघालो. राधिकाने पण आईची सगळी छानपैकी तयारी करून दिली. तिच्या बॅग्स भरून दिल्या आणि आम्ही बरोबर 10 वाजता वॉशिंग्टन DCला हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही रूममध्ये गेल्यानंतर फ्रेश झालो. त्यानंतर सोबत आणलेला आम्ही तिकडे डबा खाल्ला. दुपारीच घरून निघताना तोंडल्याची भाजी, पालकाची पीठ पेरून केलेली कोरडी भाजी, नंतर फोडणीचा आपल्या शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता घातलेला भात, लोणचं, ठेचा, चटणी असं सगळं सोबत करून घेऊन आलेले होते. राधिकाने निघताना पोळ्या करून दिलेल्या होत्या. राधिका आणि मी, आमची घरं जवळजवळ असल्यामुळे दोघींना एकमेकींची सोबत आहे. राधिका असल्यामुळे मुलांची सुद्धा मला काळजी नसते. मुलगी राधिकाकडेच राहणार होती. दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी 8:30 वाजता आम्हाला एअरपोर्टला जायचं होतं. त्यामुळे 6 वाजताच आईला आणि मिस्टरांना सोबत देण्यासाठी भाजीपोळीचा डबा तयार करायला सुरुवात केली आणि जे सामान होतं ते छोट्या-छोट्या झिपलॉकच्या बॅग्समध्ये घरूनच आणलेलं होतं. त्यामुळे सोपं झालं आणि छानपैकी सगळा डबा करून दिला. नंतर कांदे पोहे केले आणि एकीकडे चहा ठेवला. सगळ्यांनी आम्ही ब्रेकफास्ट केला. त्यानंतर बरोबर 8:30 वाजता आम्ही सगळेजणं एअरपोर्टला पोहोचलो. सगळ्या बॅग्स होत्या त्या चेक इन केल्या आणि आईसोबत एअरपोर्टला पोहोचल्यानंतर फोटो काढले. आई खूप खुश होती. 2 वर्षानंतर आई भारतामध्ये जात होती. मोठ्या बहिणीकडे आता आई 2 महिने राहणार आहे आणि इकडे येताना माझे सासू-सासरे माझ्या मिस्टरांसोबत इकडे येणार आहेत. त्यांची आता आम्ही इकडे वाट बघत आहोत. आईसुद्धा तिकडे छानपैकी एन्जॉय करणार आहे. अशा प्रकारे आम्ही आईला सोडून, मी आणि भाऊ आम्ही तिकडून निघून संध्याकाळी बरोबर 4 वाजता आम्ही आमच्या घरी सुखरूपपणे पोहोचलो आणि आई पण इंडियात पोहोचली.